Good morning everyone. Welcome back to new vlog रोशनीज ड्रीम डायरी अँड हॅपी न्यू इयर टू एव्हरीवन. सो मी चालले गावी. मला 4-5 दिवसाची सुट्टी आहे तर म्हटलं आईबाबांना भेटून यावं. आता पोहोचले मी पनवेल स्टेशनला. माझी 8:30ची मांडवी आहे आणि मी ऑन टाईम पोचले आहे. सो आता गाडीचा वेट करते आहे. थोडंसं खाल्लं आहे मी पण आय एम एक्सायटेड. आणि तुम्हा सगळ्यांना हे नवीन वर्ष खूप सुखाचं जावं. सगळ्यांच्या ज्या काही विश आहेत, ज्यांनी कोणी मॅनिफेस्ट केलं आहे काय काय गोष्टींसाठी, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळावत. येस, आय एम हॅपी अँड एक्सायटेड. सो लेट्स गो. टोमॅटो सूप. सो फायनली पोहोचले. बाबा आलेत घ्यायला आणि प्लॅटफॉर्म 1 वरून 2 वर आली आहे गाडी. यार आता चालत जायला लागेल. पोहोचले मी पण ॲज युजल माझे बाबा उशिरा येतात. त्यांना मी अर्धा तास अगोदर कॉल केला होता पण तरी ते उशिरा येणार आहेत. सो मला आता वेट करायला लागेल. मी पोहोचले. आता बाबा आले. बाबा काहीतरी सामान घ्यायला गेले. तर तुम्हाला की मी एक जागा दाखवते जी माझ्या लहानपणापासूनची आहे. ते आहे तुरळ. म्हणजे इथे सगळे दुकानं आहेत, ग्रामपंचायत आहे. तिथे वरती ही ग्रामपंचायत आहे. आणि जो काही बाजार घ्यायचा आहे ते सगळं घ्यायला आम्हाला इथेच यायला लागेल. जेव्हा मी लहान होती तेव्हा इथे एक बाबूदादाची कॅन्टीन होती, जे की आता ती मागच्या साईडला गेलेत, जिथे बाबा उभे आहेत. सो हां. आणि शाळेमध्ये असताना खूप म्हणजे आमच्यासाठी हाच मोठा बाजार असायचा, कारण एवढी दुकानं नसायची. काही खाणं पिण्यासाठी खाऊ वगैरे जास्त नाही मिळायचं, पण इथे जेवढी दुकानं होतं ते आमच्यासाठी मोठे असायचे. आणि खूप सारी आठवणी आहेत इथे. पण आता मुंबई गोवा एक्सप्रेसवे होतो आहे, म्हणजे मोठा रस्ता केला तर त्यामुळे ते सगळे दुकानं सगळं तोडलं आहे. पण नॉस्टॅल्जिया फील होतं जेव्हा गावी येतो आणि तुरळला जायचं आहे म्हटलं की. सो येस, आता इथून घरी जाऊ हरेकरवाडी आणि मग जेवू, कारण खूप भूक लागली. हा रस्ता कधी बनवणार आहोत देव जाणे. बाकी सगळ्यांचे रस्ते बनवून झाले. पोचली मी घरी. रान बनवलेस का तू? पावट्याचं मार्केट टाक, असं पावटे विकायला टाक एवढं आल्यावर. फक्त बांगडा आणि चिंगला नाही मेरी जरा पण नाही भेटली. काय जास्त नाही. आणि माझ्याकडे बॅग नव्हती दुसरी, मग म्हटलं ती मोठीवाली बॅग कशाला घेऊन येऊ, म्हणून ही बॅग आणली. जेवायला थोडा वेळ.